नमस्कार मित्रांनो, सत्य चर्चेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी रवींद्र जगताप। धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध विषयांवर चर्चा करून त्याच्यावर माहिती आपल्या समोर आणली जात असते। तसंच आमच्या चॅनलचा महत्त्वाचा भाग म्हणजे महत्त्वाचा एपिसोड आमचा तो म्हणजे गुन्हेगारींच्या दुनियेमध्ये विविध गुन्ह्यांची घटना आपल्या समोर सादर केली जात असते। आज आपण नवीन एका विषयावर चर्चा करणार आहोत। एकाच मंडपामध्ये 17 भाऊ आणि 5 बहिणींचे लग्न। होय मित्रांनो, आजकाल महागाई इतकी वाढली आहे। या महागाईच्या जमान्यामध्ये एक आदर्श असं लग्न घडलेलं आहे। एका आजोबाने आपला 17 नातवांचे लग्न एका मंडपात केलं आहे। सध्या एप्रिल महिना चालू आहे। एप्रिल महिना 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात लग्नांची तिथी आहे। या लग्नांच्या तिथीमध्ये लग्नाची धामधूम जोरात चालू आहे। सोमवारी बिकानेर मध्ये असंच एक धामधुमीतलं लग्न झालं। या लग्नाची चर्चा संपूर्ण भारतात होत आहे। हे लग्न असं तसं नाही तर चक्क 17 नातवांचं लग्न एका मंडपात करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे या 17 नातवांच्या लग्नाची एकच पत्रिका छापण्यात आली होती आणि एकच मंडपात यांचं लग्न करण्यात आलं होतं। बिकानेर येथील नौका परिसरामध्ये हे लग्न झालं आहे। सूर्यराम गोत्रा यांचे एकत्र कुटुंब असून त्यांना 5 अपत्ये आहे। या 5 अपत्यांचे ओमप्रकाश, गोविंद, मळाराम, भगीरथ आणि भयाराम असे 5 मुलं सूर्यराम गोत्रा यांना आहे आणि हे एकत्रित कुटुंब आहे। या एकत्रित कुटुंबातील या 5 मुलांना 17 मुलं झाले असून त्यातले 12 मुलं आणि 5 मुली आहे। या सर्वांचं एकत्रित लग्न सोमवारी धामधुमीमध्ये बिकानेर येथील नौका परिसरात करण्यात आलं आहे। आजच्या या ठिकाणी एक आदर्श घेण्यासारखा आहे। आजकाल सख्खा भाऊ सख्या भावात राहत नाही, परंतु हे 5 भाऊ आणि त्यांचे 17 मुलं असे एकत्रित कुटुंब या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। लग्न म्हटलं तर करोडो लाखो रुपये खर्च करणारे लोकही आपल्यास पाहावयास मिळतात, परंतु असं एक लग्न एक गरिबांसाठी आणि श्रीमंतांसाठी सुद्धा एक आदर्श आहे। एकाच मंडपात 17 भाऊ बहिणींचं लग्न हे एक मोठं रेकॉर्ड देखील मानलं जात आहे। असं या लग्न अत्यंत धामधुमीत बिकानेर येथील नौका परिसरात झालं आहे। आजच्या या एपिसोड मध्ये इतकंच। धन्यवाद।